I said hello everybody. असं काय बघताय माझ्याकडे? गुड आफ्टरनून सर. नाही तसं काही नाही, आम्हाला माहित नव्हतं ना तुम्ही म्हणजे अचानक आलात ना. That's right. अपॉइंटमेंट न घेता आलोय मी, पण माझं काम होतं. देव मॅडम नाही आहेत का? सर आऊ बाहेर गेलं. तुमची मीटिंग होती का? मिस रजनी, पुढच्या कॉन्फरन्सची एक टूर अरेंज करायची होती, महत्वाचं काम होतं म्हणून आलोय. जय ओ, बरं झालं तू भेटलास बाबा रे. अरे बरं, मी उत्तमाकडे निरोप पाठवला होता. देवाच्या पाया पडलास ना? अरे काय विचारते मी जय. हो हो केला नमस्कार. बरं हे बघ, ए प्रसाद. फुल अगं फुल म्हणजे काही खायचं नसतं, काही खिशात ठेवायचं, सगळं ठीक होईल. तुला माहितीये का, आज ना मी देवाला नवस बोलले. मी म्हटलं बाबा. नंदिनी मॅडम, दाभोळकर सर आले. अरे हो का, सॉरी मी पाहिलंच नाही यांना. काय आहे, आमचा जय आहे ना. नंदिनी, हा? ती तिरुपतीची फाईल मला दे. आपण मी दिली ना आधीच. नाही, ती दिली असेल तरी मला दे, मला क्रॉस चेक करायचं. बरं अर्जंट अर्जंट. हे दाभोळकर सर, तुम्ही असे उभे का? या ना आत बसा, या. हा सर, तुम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसा ना, मी येते. थँक्यू. तांगडे, 2 कॉफी आणि पाणी, जा पटकन. येस सर. देव मॅडम लवकर गेले का आज? हो, काम होतं का काही? फोन करूया त्यांना. नाही, नको नको. खर तर मी अपॉइंटमेंट न घेता आलोय, त्यामुळे नको. हो, पण माझं तितकंच महत्वाचं काम होतं म्हणून मी आलोय. नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मिस रजनी, तुमच्याबद्दल कंप्लेंट्स आहेत आमच्याकडे. तुम्ही तर आपल्या टूर नंतर आमच्या ऑफिसमध्ये आलाच नाहीत. काय झालं? नाही नाही नाही, तसं काही नाही सर. काय ऍक्च्युली खूप हेक्टिक शेड्यूल चालू आहे, नवीन टार्गेट्स आहेत, सो. आणि मिस्टर जयराम सुद्धा नाही आले. बिझी आहेत का ते? हो, तो न्यू प्रोजेक्ट? नाही नाही नाही, नवीन प्रोजेक्ट नाही नाही नाही. हा का नाही, काय आहे, आम्ही आत्ता एक हनीमून टूर डिझाईन केली आहे. तर प्रत्येकाला टार्गेट आहे अचीव करण्यासाठी, त्यामुळे ती धावपळ चालली आहे सगळ्यांची. रुटीन क्लायंट्स तर आहेतच जयचे, आणि अमित नावाचा आमचा एक एम्प्लॉई आहे ना, तो नाही आहे आता, लंडनला आहे तो. तर त्याचंही काम जय बघतोय, सो वर्कलोड खूप आहे. सर घ्या ना सर. थँक्यू. सर बसा प्लीज. मॅडम, रजनी मॅडम, जय सर निघाले, त्यांना काय सांगायचं का? तांगडे, तू जा पुढे, मी येते ना, येते. हा. मिस रजनी,
काही स्पेशल आहे का आज ऑफिसमध्ये? म्हणजे कोणी कुठे चाललंय का बाहेर? नाही नाही, स्पेशल नाही आहे काही. नाही असं काही नाहीये, गडबड रोजच्या कामाचीच. नवरे. हॅलो. सर काही हवंय का? सर मी आले. एक मिनिट मिस रजनी. मला माझ्या सिंगापूर कॉन्फरन्स बद्दल थोडीशी माहिती हवी होती. तुम्ही मिस्टर जयरामला जरा आतमध्ये पाठवाल का? मी सांगते ना सर. का मिस्टर जयराम एवढे बिझी आहेत का? म्हटलं ना तुम्हाला, त्यांचं टार्गेट्स आणि ऑफिसच काम रुटीन. नाही पण त्यांना मी बोललेलं फार लवकर कळतं. गेल्या वेळेला त्यांनी खूप चांगलं हँडल केलं होतं, तुम्हीच म्हणाला होता तसं. सो त्यांना जरा पाठवता का? ओके सर, मी जय सरांना पाठवतो. नवरे पण आज रजनी मॅडम माझ्या लक्षात आहे, त्यांना जायला अजून वेळ आहे. सर मी पाठवतो. बेटर. जय तू निघ आता. जा, तुला उशीर होईल नाही तर. जा. हा जा तुझा. जय सर थांबा. नवरे, अहो चांगल्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या माणसाला उगाच हाका मारू नयेत. नंदिनी मॅडम, मी उगाच नाही हाका मारत आहे. अहो कामच तसं आहे. जय सर, तुम्ही आधी आतमध्ये चला. आत्ता कशाला? काम त्यांचं आहे, तुम्ही काय विचारताय? नवरे, काय काम होतं? हो, दाभोळकर सरांना सिंगापूर टूरचे डिटेल्स हवेत. मग मी देते. नाही जय सर, त्यांना तुमच्याकडूनच माहिती हवी आहे. मला लवकर जायचंय हे माहितीये ना तुम्हाला. जय सर, पण हे मी दाभोळकरांना सांगू शकत नाही ना, कारण आपले फार जुने क्लायंट आहेत ते. पण मी हाफ डे सुद्धा घेतला होता. तुम्हीच मला म्हणाला होता ना मी करतो अप्रूव्ह म्हणून. हो जय तुझा. हो पण मी बघतो ना त्यांना काय हवं ते. नाही. हो, रजनी मॅडम सुद्धा हेच आतमध्ये सांगत होत्या, पण ते नाहीच म्हणाले. जयरामच माहिती देतील असं म्हणाले ते. चला जय सर, आतमध्ये चला. जय सर, हो थोडा वेळ बोला आणि निघा, जास्त वेळ लागणार नाही. जयराम, तुम्ही मीटिंगसाठी निघा. अरे कमाल आहे तुमची. म्हणजे तुम्ही स्वतःच काम करणार आहात. बघा, नंतर तुम्ही नोकरी सोडून झालो, पण दाभोळकरांसारखा क्लायंट जर गेला तर देव टूर्सचं किती नुकसान होईल. काही काय बोलताय नवरे? आणि कुठली गोष्ट कुठे जोडताय तुम्ही? दाभोळकर न सांगता आलेत आणि जयची मीटिंग आधीच ठरली होती. जाऊ दे त्याला. बरोबर आहे, हा मुद्दा तुझा अगदी बरोबर आहे उत्तमा. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला जे काय करायचं ना ते तुम्ही करा, पण नंतर जे काही घडेल याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल. जयराम, मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. तुम्ही जा मीटिंगला. नवरे काका, मी फक्त अर्धाच तास थांबे. ठीक आहे, पण आत्ता तर जा.
मिस्टर रजनी, बराच वेळ झाला. खूप बिझी आहेत का मिस्टर जयराम? मी बघून येते. सॉरी सर, मला उशीर झाला. काही काम होतं का? हो मिस्टर जयराम, सिंगापूरला आमच्या कंपनीची कॉन्फरन्स आहे, ती जरा अरेंज करायची होती आणि त्याबद्दल काही डिटेल्स हवे होते मला. सर, किती माणसं जाणार आहेत याच्या डिटेल्स लागतील मला. तुमची काही हरकत नसेल तर मी उद्या सकाळी ऑफिसला आलो तर चालेल? हो चालेल ना. 10:30 वाजता चालेल? येस सर, 10:30 चालेल. गुड. थँक्यू सर. थँक्यू सर. 1 मिनिट मिस्टर जयराम. आपण उद्या मीटिंग करूच, पण तुम्ही तुमच्या सिंगापूरच्या नॉर्मल टूर्सचे जरा मला डिटेल्स दाखवाल का? म्हणजे आलोच आहे तर जरा बघून जाईन. मी दाखवते ना सर, नो प्रॉब्लेम. नाही नको, मी जयरामशी बोलून घेतो ना, ते दाखवतील ना मला. हो ना मिस्टर जयराम? आणि मिस रजनी, तुम्ही तुमची कामं करायला बाहेर गेलात तरी चालेल. तुम्हाला तुमचं टार्गेट कंप्लीट करायचंय. थँक्यू सर. बोला मिस्टर जयराम, आपला वेळ वाया जायला नको. नवरे काय आहे, तुम्हाला सुद्धा कळत नाही का? नाही तर काय. हे मी काय केलं? हे बघा, या कंपनीचा विचार मला आधी करायला लागतो. मी काही इमोशनल व्हायला इथे येत नाही. कंपनीचं भलं कशात आहे याचा विचार मी केला. काहीतरी म्हणे विचार केला. हे बघा नवरे, एकतर आधीच जयरामनी ऑफिशियली हाफ डे सांगितला होता. त्याला उशीर नाही झाला ना म्हणजे मिळवलं. हे बघा, तुम्ही मला काही बोलू नका. मला जे योग्य वाटतं ते मी केलं, आणि तुम्ही कोण मला बोलणार आहे? हा? काय झालं रजनी? जयचं काम लवकर संपेल ना? माहित नाही, कठीण आहे हा माणूस, का चिवट आहे. त्यांना बहुतेक कळलं जयचं आज काहीतरी चांगलं होणार आहे, त्याचं आज काहीतरी महत्वाचं काम आहे, आणि एखाद्याचं चांगलं झालेलं बहुतेक त्यांना पाववतच नाही. नवरे तुमचे रिलेटिव्ह आहेत का होते? अरे अरे, सगळे मलाच काय बोलताय? हे बघा, मला सरांच्या कानावर घालायला लागेल. काही नाही ग, सगळी चूक ना माझीच आहे. मी पाहिलंच नाही त्यांना, आणि त्यांच्या समोर उगाच वाटेल ते बोलत बसले. काही नाही, आई म्हणते ना तेच बरोबर आहे. माझा अति उत्साह कधी कधी नडतो ना, तो हा असा. नंदिनी, तू नको स्वतःला दोष देऊस. नाहीतर काय? हे बघा, जे व्हायचं असतं ते होतच. माझ्यामुळे काही झालेलं नाहीये. असं तुम्हाला वाटतंय नवरे? अहो, पण तुम्ही काही चांगलं पण करू शकता ना, मदत करू शकता अरे, कधी आपण एक कोणाची. त्याला काय बोलू, तू त्याचं काम कर. हॅलो, हा आदिती, जय तिथून साधारण किती वाजता निघालाय? नाही म्हणजे अजून इथे पोहोचला नाही म्हणून विचारतो. सुहास, अजून तो निघालाच नाहीये इथून. काय? हो, ऍक्च्युली माझे पप्पा आले, त्यांच्यासोबत मीटिंग चालू आहे. अगं पण तो हाफ डे घेणार होता असं म्हणाला मला. हो, पण पप्पा अचानक आले रे. हो का? आदिती, आदिती ऐक ना, त्याला तिथून आत्ताच्या आत्ता निघायला सांग. हे डील किती महत्वाचं आहे तुला वेगळं सांगायला नको.
आदिती अगं खूप प्रयत्नानंतर ही संधी आली आपल्याकडे. हे बघ, तू आत्ता जरी निघाला ना तरी थोडं मागे पुढे पोहोचेल. तोपर्यंत मी काहीतरी करतो. हो मी एक काम करते, मीटिंग संपली रे संपली की त्याला लगेच निघायला सांगते. हां पण त्याला लगेच निघायला सांग. ओके बाय. सर सिंगापूर टूरच्या या डिटेल्स. एक्सक्यूज मी, जस्ट मोमेंट. नमस्ते, कैसे है? नहीं नहीं नवरे, तुम्हाला काय गरज होती हो दाभोळकरांना सांगायची जयला आत पाठवतो म्हणून? मी बोलत होते ना त्यांच्याशी. काय आहे ना, आपल्याला जर कोणाचं भलं करता येत नसेल तर निदान त्याचं वाईट तरी करू नये. रजनी अगं शांत हो. हे बघा, ह्या असल्या चर्चा करण्यापेक्षा जरा स्वतःची कामं करा. ओके ओके, यांना काहीच आणि कसलाच फरक पडत नाही. रजनी, कधीच. काका, तू शांत हो. मी बघतो दाभोळकरांना काय सांगायचं ते. नको काका, तुम्ही आत गेलात आणि ते जर तुम्हाला काहीही बोलले तर आम्हाला कोणालाही सहन होणार नाही. आदिती, खूप उशीर झालाय. आता इथून तो निघणार कधी, तिकडे पोहोचणार कधी? 6ची मीटिंग होती तिथे. काका मी बघते. या रेग्युलर टूर्स आहेत सर सिंगापूरसाठी. सॉरी, आय एम नॉट इम्प्रेस्ड. तुमच्याकडे दुसरे काही ऑप्शन्स आहेत का? सर मिस्टर जयराम, तुम्हाला कुठं जायचंय का? म्हणजे माझ्यामुळे उशीर होत नाहीये ना तुम्हाला? एक्सक्यूज मी सर. हो, मिस अदिती दाभोळकर. प्लीज कम इन. जयराम तुम्ही निघा, मी बघते काय करायचंय. हो, म्हणजे तुमचं खूप महत्वाचं काम दिसतंय मिस्टर जयराम. बघा ना, तुमच्या कलिग तुम्हाला रिलीव्ह करायला आल्या. मिस अदिती दाभोळकर. हो सर, मी तुम्हाला मदत केली तर चालेल ना? प्लीज. तुम्ही मदत मला करणार आहात की मिस्टर जयरामला? त्यानंतर मदतीची खूप गरज असते. कधी तुम्ही करता, कधी मिस रजनी करतात. प्रत्येक वेळेला यांना आधार हवा असतो. मग असा माणूस कसा स्वतःच्या पायावरती उभा राहणार आणि तुम्हाला सुख देणार मिस दाभोळकर? फक्त बोलून माणसांना भुलवता येतं यांना. पोपटपंची म्हणतात त्याला. आणि ती मिस्टर जयरामला खूप छान जमते, नाही? 1 महिना झाला. काय केलं याने? असेच उरलेले 11 महिने जातील आणि मग
सर टाइम अप. तुम्ही इतक्या वेळ ज्या गोष्टीसाठी टाइमपास करत बसलाय ती गोष्ट झाली. 6 वाजताची मीटिंग होती माझी. 6 वाजून गेले. आता मी इथून निघालो तरी तिथे पोहोचू शकत नाही. अभिनंदन सर, जिंकलात तुम्ही.